अरे मोठं लोटणी रूप पाहता 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 लोटणी सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी राम ओहा विठ्ठल परवा परवा ओहा विठ्ठल परवा तोहा माधव बरवा तोहा माधव बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा बहुत सुखता म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले बरवा तो हा विठ्ठल बरवा बापर तुम्हा
तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम जय जय सुंदर ते धान उभे विटेवरी सुंदर ते धान उभे विटेवरी करक देवरी ठेवोनिया तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे चिधान मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडली तळपती कंठी कौस्तुभमणि विराजित तुलसी हार गळा कासे पितांबर तुलसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे चिधान तुका म्हणे माझे हे सर्व तुका म्हणे माझे हे सर्व काही ना श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे चिधान पार घुमाई पार घुमाई पार घुमाई पार घुमाई
म्हणे कीर्तन झालं म्हणे. सुंदर ते ध्यान सुंदर ते ध्यान विठेवरी
आवडिया तुळशी हार गळा तुळशी हार वाशी सीताबर तुळशी हार आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर आवडे निरंतर हेची ध्यान तुळशी हार गळा तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा आवडी निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान हेची ध्यान
तुळशी हार गळा तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा काशी पितांबर तुळशी हार गळा विठ्ठल 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 हरिनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी श्री संत हा चला सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवण्या तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी
कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुळसीहार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संततिया दुसरे चरण संततिया त्यांच्या कृपादाने कथेचा विसारो त्यांच्या कृपादाने कथेचा विसारो त्यांच्या कृपादाने कथेचा विसारो त्यांच्या कृपादाने कथेचा विसारो दुसरे चरण संततेया दुसरे चरण संततेया दुसरे चरण संततेया त्यांच्या कृपादाने कथेचा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे ते अधिकरण तेचे वंदो श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी मस्तक माझे पायावरी या रे संताता या रे संताता मस्तक माझे पायावरी
विठाबाई विश्वंभरे भवते लके ओ विठाबाई विश्वंभरे भवते लके विश्वंभरे भवते कोठे गुंतली समाये विश्वव्यापके गुंतली समाये विश्वव्यापके विलंब कावाया वेला कुमारी तो विलंब कावाया वेला कुमारी ये वो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत तुकोबारायांचा 4 चरणाचा मंगल चरणातील अभंग असून आपले आराध्य दैवत व कुळदैवत पंढरीश पांडुरंगाचा वर्णन करणारा अत्यंत उत्तम गोड चिंतनी असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय उपास्य परमात्म्याचा परिचय देतात. हा अभंग देवाचा परिचय देणारा देव कसा आहे तर सुंदर आहे. काही व्यक्ती नावाने सुंदर असतात तर काही व्यक्ती रूपाने सुंदर असतात. माझा देव सर्वांगाने सुंदर आहे म्हणून महाराज म्हणतात सुंदर ते ध्यान. तो कसा आहे तर उभा आहे म्हणून सुंदर ते ध्यान. उभे विटेवरी देवाने हात कुठे ठेवलेत तर कटेवरी ठेवलेत. कर कटेवरी ठेवून्या देवाच्या पवित्र तुळशीच्या माळा गळ्यात धारण केलेल्या आहेत. देव पितांबर नेसलेला आहे. देव सुंदर असल्यामुळे देव सर्वांच्या ध्यानात मनात सतत येत राहतो. त्याचे हे रूप सर्वांना आवडतं. तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान. कानामध्ये मकरकार कुंडले धारण केलेले असून गळ्यामध्ये कौस्तुभमणी विराजमान आहे. मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित. तुकोबाराय म्हणतात देवाचं रूप पाहण्यातच मला आनंद आहे. त्याला पाहता पाहताच मला सर्व सुख मिळत आहे. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान. हा झाला मंगाचा सरळ सरळार्थ. अल्पासा पर्याय द्यायचा म्हणजे तो असा. आज सप्ताहाची पहिल्या दिवशीची माझ्याकडे सेवा आली व आमचे गुरुवर्य विठ्ठल महाराज मंत्री व आमचे मृदुंगाचार्य निलेश महाराज माने व आमचे गायनाचार्य गोरख महाराज यांचे मी आभार मानतो. आमचे वाल्मिक महाराजांचे मी आभार मानतो आणि माझ्या सेवेकडे वळतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. विठ्ठल विठ्ठल
आजच्या अभंगाचं वैशिष्ट्य असं आहे की हा अभंग सर्वांच्या पाठांतरातला आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या स्वरूपाचं वर्णन करतात. मात्र या अभंगा देवाच्या नावाचा कोठे उल्लेख केला नाही का? नीतिशास्त्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे, ज्याच्याबद्दल आपल्या मनाला आदर आहे त्याचं नाव घेऊ नये. जेव्हा भगवान वनवासात असताना काही स्त्रींना सीतेला विचारले, तो समोर गोरा उभा आहे तो कोण आहे? सीतामाई म्हणाल्या, ते माझे दीर लखन जे आहेत. ते झाल्यानंतर विचारले, तो समोर निळ्या रंगाचा उभा आहे तो कोण आहे? सीतामाईने उत्तर दिलं नाही. मनातली मनात लाजल्या. ज्या अर्थी त्यांनी नाव सांगितलं नाही व लाजल्या त्या अर्थी त्यांचे मालकच असले पाहिजे. जेथे आदर आहे तिथे नावाचा उल्लेख होत नसतो. माऊली तुकोबाराय वर्णन करतात, मात्र एका अभंगात त्याचं नाव घेत नाही. जयाची द्वारी जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. द्वारी सोन्याचा पिंपळ, द्वारी सोन्याचा द्वारी सोन्याचा पिंपळ, द्वारी सोन्याचा पिंपळ. अंगी ऐसे बळा रे राबोले, अंगी ऐसे बळा रे राबोले, अंगी ऐसे बळा रे राबोले, करीन ते काय होय महाराज, करीन ते काय होय महाराज, करीन ते काय होय महाराज, करीन ते काय होय महाराज. अंगी ऐसे बळा रे राबोले, अंगी ऐसे बळा रे राबोले, अंगी ऐसे बळा रे राबोले. करीन ते काय नव्हे महाराज, करीन ते काय नव्हे महाराज, करील ते काय नव्हे महाराज, करील ते काय नव्हे महाराज, नव्हे महाराज. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. या अभंगामध्ये माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाचा उल्लेख केला नाही का? जेथे आदर आहे तिथे नावाचा उल्लेख होत नसतो. जगद्गुरु तुकोबाराय भगवंताच्या स्वरूपाचं वर्णन करतात, मात्र नाव घेत नाही. तसं तर शास्त्रामध्ये 3 स्वरूप सांगितलेलं आहे. एक स्वयंस्वरूप, दुसरा तदेकात्म स्वरूप, तिसरं आवेश स्वरूप. स्वयंस्वरूप म्हणजे कुठल्याही प्रकारची अपेक्षा न धरता स्वतःहून प्रगट होणं, याला स्वयंस्वरूप असे म्हणतात. आयोनी संभवन हे काही श्रमी, रामयाचा स्वामी प्रगटला. देव प्रगट झाले स्वयंस्वरूपाने, जसे श्रीकृष्ण प्रगट झाले, राम प्रभू प्रगट झाले, त्याप्रमाणे माझे पांडुरंग प्रगट झाले. श्रीमद शंकराचार्य सांगतात, विभम वेणुनादम चरंतम दुरंतम स्वयं लीलया गोपवेशम ददानम कावं मृदकानंदनं चारुहासं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगम्. उगवले बिंब द्वैत स्वयंभ, नाम हे सुलभ विठ्ठलराज. आपला पांडुरंग सुद्धा कसा आहे? स्वयं लीलया गोपवेशम ददानम. आपला पांडुरंग सुद्धा स्वयंस्वरूप आहे, स्वतःहून प्रगट झालेला आहे. आज सप्ताहाचा पहिला दिवस असून संप्रदायाच्या नियमाप्रमाणे मंगलचरण झालंच पाहिजे, म्हणून हा मंगळ निवडला आहे. देवाचं नाम व रूप कसं आहे तर मंगल आहे. मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुड ध्वजः, मंगलम पुंडरीकाक्षो, मंगलाय तो हरी. जो अभंग भगवत व नामरूपाचे वागुणाचे वर्णन करतो तो अभंग मंगलचरणाचा असतो. मंगलचरण कशाला म्हणतात तर
कार्यरंभी इष्टदेवतेची स्तुती करणे याला मंगल असे म्हणतात. मंगलाचे बघा 3 प्रकार पडतात. आशीर्वाद रूप मंगल, नमस्कार रूप मंगल, वस्तुनिर्देश रूप मंगल. आशीर्वाद रूप मंगल कशाला म्हणतात तर इष्टदेवतेचा कृपा प्रसाद प्राप्त होण्यासाठी केले जाते, त्याला आशीर्वाद रूप मंगल असे म्हणतात. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तो सावे, तो सोनी मज द्यावे पसाय दान हे ज्ञानेश्वर महाराजांनी आशीर्वाद रूप मंगल केलेलं आहे. प्रत्येक जण स्वतःच्या इष्टदेवतांना वंदन करत असो. प्रत्येक जणाची इष्टदेवता वेगवेगळी असते. काही माणसं बाया असं असतात की बघा, वार बदलला की देव बदलला. आला रविवार की निघाल्या खंडोबरायाच्या मंदिरात. वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, 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 मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारीची वारी, वारी हो गेला रविवार आला सोमवार. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिवनाम तयान बांधे क्रोध काम. किंवा शंकराला माझ्या, महादेवाला माझ्या आवडते बेलाचे पान, आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान. गळ्यात शोभती रुद्राक्षमाळा, गळ्यात शोभती रुद्राक्षमाळा, पायात नूपुर छान, पायात नूपुर छान, छान छान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, पान आवडते बेलाचे पान, माझ्या आवडते बेलाचे पान, माझ्या आवडते बेलाचे पान. गेला सोमवार आला मंगळवार. अनादि निर्गुण प्रगटली भावानी, अनादि निर्गुण प्रगटली भावानी, मोहा महिषासुर मर्दनाला, मोहा महिषासुर मर्दनाला कुणी, त्रिविध तापाची करावया धाडणी, त्रिविध तापाची करावया धाडणी, लागी तू पावसी निर्वाणी, लागी तू पावसी निर्वाणी. आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे, आईचा जोगवा जोगवा मागे. गेला मंगळवार आला बुधवार. पांडुरंग पांडुरंगा कांती दिव्य तेज झळकती, रत्नाखिळ भारती प्रभा, रत्नाखिळ भारती प्रभा, अगणिता लावण्य तेज पुण्याळ रुंदुरी, अगणिता लावण्य तेज पुण्याळ नवर्णवेते तिची शोभा, कानडाव विठ्ठलो कर्णाक, आईनी बदलावी वेदू, कानडाव विठ्ठलो कर्णाक.
सर्वांनी जप करा जाता. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. 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 दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो. दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या गेला गुरुवार आला शुक्रवार, पुन्हा जगदंबा लगेच. गेला शुक्रवार आला शनिवार. शरण शरण हनुमंता तुम्हालो शरण शरण हनुमंता चरण चरण हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता जय काय श्री राम. भक्ती ज्याच्या वाटा काय भक्ती ज्याच्या वाटा तुम्हाला रामदूता तुम्हाला रामदूता तुम्हाला रामदूता काय भक्ती ज्याच्या वाटा काय भक्ती ज्याच्या वाटा. पुन्हा रविवार पासून तसंच त्याचं चालू राहतं. खरं तर पांडुरंग सर्व देवतांचा देव आहे, म्हणून पांडुरंगाची पूजा केली तर सर्व देवतांची पूजा केल्यासारखी आहे. पुरावा काय आहे तर जो या देवाचाही देव बळी हा माझा पंढरीराव. माझा पंढरीराव. म्हणून नमस्कार रूप मंगल करत असताना संतांना व देवांना आपण वंदन करत असतो. आपण भजन सुरू करताना काय म्हणतो? अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठविता महापुण्य. पुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमस्कार रूप मंगल करत असताना संतांना व देवांना आपण वंदन करत असो. या नमस्कार रूपी क्रियेला नमस्कार रूप मंगल असे म्हणतात. माझ्या तुकोबरा देवाचं स्वरूप कसं आहे याचंच वर्णन अभंगाच्या पहिल्या चरणात करतात. ध्यान उभे
ठाई ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवण्या. पहिला अक्षर सुंदर आहे. देवापाशी काय काय सुंदर आहे तर ऐका. देव ज्याच्यावर विराजमान आहे ती वीट सुंदर आहे. देवाचं कर सुंदर आहे. देवाचं ध्यान सुंदर आहे. देवाचं पितांबर सुंदर आहे. गळ्यामध्ये तुळशीचा हार सुंदर आहे. मकर कुंडले सुंदर आहेत. गळ्यामध्ये कौस्तुभमणी सर्वात श्रेष्ठ व सुंदर आहे. माझा देव सर्वांगाने सुंदर आहे म्हणून माझा देव सर्वांना आवडतो. विठाल सर्वांगाने सर्व वस्तू सुंदर असतात असं नाही. जसं रामायणात सुंदरकांड सुंदर आहे त्याहून रामायण सुंदर आहे. त्यातले त्यात सुंदरकांड सुंदर आहे. कपी हनुमंत सुंदर आहेत. सीता सुंदर आहे त्याहून राम सुंदर आहे. त्यापेक्षा रामकथा सुंदर आहे. सुंदरे सुंदरी सीता सुंदरे सुंदर कपी सुंदरे सुंदरी वार्ता आता सुंदरोच्यते. सुंदरे सुंदरो राम सुंदरे सुंदरी कथा सुंदरे सुंदरी सीता आता सुंदरोच्यते. माझा पांडुरंग सुंदर आहे. चांगले नाम गोमटे हे रूप निवती डोळे हरती ताप. देव सुंदर आहे. देवाचं स्थान पण सुंदर आहे. बरवे बरवे पंढरपूर विठोबारायाचे नगर. देव सुंदर आहे. देवाचं स्थान पण सुंदर आहे. देवाकडे पाहणारे बघा 4 वर्ग आहेत. 1 सर्वसाधारण सामान्य मनुष्य. 2 साधक. 3 सिद्ध. 4 संत. सामान्य मनुष्याला देव फोटो चित्रात आणि मंदिरात दिसतो. साधकांना देव कुठं दिसतो बरं तर हृदयात स्वप्नात दिसतो. सिद्धांना देव हृदयात दिसतो. संतांना मात्र देव प्रत्यक्ष दिसतो. श्री संत जनाबाई प्रसंग सांगतात. संतांना देव प्रत्यक्ष दिसत नाही तर प्रत्येक काम करू लागतो. म्हणून ब्रह्मा मुहूर्तावर जनाबाईसोबत पांडुरंग दळणदळू लागायचा. जनाबाईनं देवाला हाक मारली की देव लगेच यायचा. ही काय तुम्ही आम्ही हाक मारलेली असायची का हो तर नाही. ती फक्त जनाबाईनं हाक मारलेली असायची. आणि जर तुम्ही आम्ही जर हाक मारली तर देव येणार नाही. मग कोण येईल. एक भाऊ येतो. एका ताईनं उभे गायलेलं आहे. वाटाच्या वाट सरा काय वळून पाहतो रे माझ्या भावाच्या घरी जरा मायचा वाहतो रे. ही आजची बहीण आहे महाराज. भविष्यात खूप अवघड आहे. कीर्तन भजन बंद पडले तर काय हो. पुढच्या पिढीच्या बहिणी उभ्या गात्याल पण देव येणार नाही. मग कोण येईल. लिंबुनीच्या झाडाखाली माझा भाऊ दारू पाडी कोण्या मेल्यानं केली चाळी आली पोलिसाची गाडी. कोण्या मेल्यानं केली चाळी हो पोलिसाची गाडी. हो तुमच्या घरी कधीच पोलिसाची गाडी येऊ नये म्हणून कीर्तन भजन ऐकत राहा. विठ्ठल जनाबाईचं बोलणं किती वाणीतल आहे बघा. सुंदर सुंदर माझे जाते ग फिरते बहु. 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 गोव्या गाऊ तू ये रे बा विठ्ठला. गोव्या गाऊ तू ये रे बा. गोव्या गाऊ तू ये रे बा विठ्ठला.
पांडुरंगाला हाक मारली की देव लगेच यायचा. हे सर्व देवतांना माहीत झालं म्हणून सर्व इंद्रचंद्र अधिक जनाबाईच्या झोपडीच्या बाहेर येऊन थांबायचे. काही देवांना देव दिसत नव्हता, पण देवाचा आवाज ऐकायला मिळायचा. जनाबाई ओव्या पुढं म्हणायच्या, माझा पांडुरंग पाठीमागे म्हणायचा. जनाबाई ओव्या पुढं कशा म्हणायच्या? विठ्ठल माझा पिता ग, तसाच माझा पांडुरंग पाठीमागायचा. जनाबाई ओव्या पुढं म्हणायच्या, रुक्मिणी माझी माता ग. विठ्ठल माझा पिता ग हे बरोबर आहे, पण रुक्मिणी माझी माता ग हे पांडुरंगाने कसं म्हणावं? बाहेर थांबलेले पांडुरंगाला वेड्यात काढावं, कारण पांडुरंगाची रुक्मिणी बायको आहे. आई कशी होईल हो? बाहेर थांबलेले टाळीवर टाळी देऊन काय म्हणायचे? वेडा झाला, 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 वेडा झाला. लांचवला भक्तीसी, लांचवला भक्तीसी, वेडा झाला लांचावला भक्तीशी. देव नुसता वेडा झाला नाही, तर प्रत्येक काम करू लागला. झाड लोट करी जणे, झाड लोट करी जणे, केर भरी चक्रपाणी, केर भरी चक्रपाणी, झाड लोट करी जणे, झाड लोट करी जणे, केर झाड लोट करी जणी, केर भरी चक्र पाणी. एवढंच नाही तर जनी जाय पाणी आसी, मागे धावे ऋषी केशी, पाणी राजनाथ भरी सडा सारवण करी. देव एवढं काम करतोय, जनाबाई देवाचे आभार व्यक्त करत आहे. तुझ्या कृपेने विठ्ठला मला काही नाही येऊ नये. जात्याच्या मुखी घालते मोत्याची दारी, जात्याच्या मुखी घालते मोत्याची दारी, जात्याच्या मुखे घालते मोत्याची दारी, जात्याच्या मुखे घालते मोत्याची दारी. तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे, तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे, जात्याच्या मुखे घालते
झाला का वेडा केला. वेड्यामध्ये सुद्धा बघा 3 प्रकार आहेत. 1 झालेला वेडा, 2 अर्धवट वेडा, 3 खरंच वेडा. झालेला वेडा कुणाला त्रास देत नाही. बघा पंढरीची वारी जवळ आले की पायी निघतात पंढरपूरला. भजनामध्ये इतके रमतात, दंग होतात. पुण्यासारख्या मोठ्या शहरासारखे वरच्या मधल्यावरून त्या वारकऱ्याकडे पाहतात. बघा हा कसा नाचतोय, हे कसं नाचतंय, त्यांच्याकडे पाहून त्यांना नावं ठेवतात. व खाले भजना त्याला त्यांच्याकडे पाहून म्हणतात, अरे या वेड्यांना याच्यातला काय आनंद आहे माहित नाही. चला सर्वांनी भजन करायचं. ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम, ज्ञानोबा माऊली, ज्ञानोबा, ओ ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम, ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली, माऊली तुकाराम, ज्ञानोबा, ज्ञानोबा, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा, ज्ञानोबा, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, तुकाराम. देव वेडा झाला. बरोबर. तुम्ही आम्ही देवासाठी वेडे झालेले आहोत, हे झाला एक प्रकार. दुसरा प्रकार आहे अर्धवट वेड्याचा. हे मात्र इतरांना त्रास देतात. बघा एक मुलगा होता, त्या मुलाने महाराज एका बंगल्याच्या खिडकीचा काच फोडला. ती मालकीन बाहेर आली व त्या मुलाचा हात धरला, तिच्या आईकडे घेऊन गेली. बघ म्हणाली, तुझ्या बंगल्याचा काच फोडलाय. तिची आई काय म्हणाली, अगं जाऊ दे, तो वेडा आहे, त्याला काय कळते. तरी पण म्हणते तो 5,000चा काच आहे. तरी म्हणते जाऊ दे, तो वेडा आहे. बरं, जसं माझ्या बंगल्याचा काच फोडलाय तसं तुझ्या बंगल्याचा का बरं नाही. अगं माझ्या बंगल्याचा काच फोडायला तो तेवढा वेडा आहे का. विडाल दुसऱ्याच्या बंगल्याला हात लावला तर चालतं, स्वतःच्या बंगल्याला हात लावू द्यायचा नाही. झाला अर्धवट वेडाचा प्रकार. तिसरा प्रकार आहे तो खरोखरच वेडा. हे मात्र इतरांना त्रास देतात. बघा एक वेडा होता, त्या वेड्याने एका डॉक्टरला फोन लावला. म्हणला, हॅलो डॉक्टर साहेब, तुमच्याकडे कापूस आहे का. ते म्हणले हो. मग घाला खिशात. दुसऱ्या दिवशी महाराज त्यांनी फोन लावला. म्हणला, हॅलो डॉक्टर साहेब, तुमच्याकडे कापूस आहे का. ते म्हणले हो आहे. मग घाला खिशात. महाराज शेवटी तो डॉक्टर वैतागून गेला. तिसऱ्या दिवशी त्यांनी फोन लावला तर डॉक्टर काय म्हणला, कापूस काय नाही. मग काढा खिशातला. विडायला तसंच एक वेडा होता. बघा त्या वेड्याला त्यांच्या घरच्यांनी काम दिलं. म्हणाले जा बाजरी काढून ये. महाराज निघाला बाजरी काढायला. धरल्या महाराज 4-5 काकरी. तेवढ्याच ते रस्त्यावरून चालत होता सज्जन माणूस. त्या सज्जन माणसाची नजर त्या वेड्यावर पडली आणि त्या वेड्याची नजर त्या सज्जन माणसावर पडली. सज्जन माणूस पुढं चालतोय. चालत त्या आणखी तो वेडा त्याच्याकडेच पाहतच होता. सज्जन माणसाने एकदा वळून पाहिलं, तो ह्याच्याकडेच पाहत होता. सज्जन माणूस निघाला पुढं आणि वेडा सुद्धा त्याच्या पाठीमागं निघाला. सज्जन माणसाने एकदा वळून पाहिलं, ह्याच्या हातात विडा होता. विड्याला बघून तो वेडा घाबरून पळू लागला. पळून महाराज त्या सज्जन माणसाला थकवा लागला आणि एका दगडाला अडकून पाडला. त्या वेड्याने हातातला विडा बाजूला टाकून दिला, त्याच्या पाठीवर थाप मारली. बघ मला शिवला का नाही. हा अरे का शिवणापाणी होतं का. अरे तुझ्या शिवणापाणीच्या नादात माझा जीव जाता राहिला. विड्याला
विठ्ठल विठ्ठल महत्वाचा सिद्धांत असा आहे की बघा, संत हे देवासाठी वेडे झालेले आहेत. संतांना देव प्रत्यक्ष दिसतो. श्री संत तुकोबारायांना देव प्रत्यक्ष दिसतो. म्हणून तुकोबाराय देवाचं वर्णन करतात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवून या. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न केळ फाकती प्रभा. अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवरनवे तेथेची शोभा. त्या प्रमाणात ज्ञानोबा म्हणतात, देवाचं रूप वर्णन करण्याकरिता माझ्याकडे शब्द नाहीत. रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. रूप सावळे सुकुमार, कांती कुंडले मकराकार. अजून किती प्रमाण देऊ? राजाचा सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शिशिकाळा रूपलिया. कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळकंठी वैजयंती. सदा माझे डोळे जडू तुझे मूर्ती, सदा माझे डोळे जडू तुझे मूर्ती. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, सर्व भक्तांना देवाचं रूप आवडतं. आवडे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. देव सुंदर आहे म्हणून सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवून या. दुसरा शब्द आहे बघा ध्यान. देव ध्यान करत विटेवर उभे आहेत. आपण पण रोज देवाचं ध्यान करतो. अथ ध्यानम ध्यायेदा जानुबाहुं धृतशरधनुष्यं बद्ध पद्मासनस्थं पीतं वासो वसानं नवकमलदलस्पर्धि नेत्रं प्रसन्नं. वामां कारुडसीतामुखकमलमिललोचनं नीरदाभं नानालंकारदीप्तं ददमुरुजटामण्डलं रामचंद्रं. आपण देवाचं ध्यान करतो. देव पण ध्यान मुद्रेत उभे आहेत. कसे उभे आहेत? समचरण दृष्टी विटेवरी साजिरी. दोन्ही पायावर सारखा भार देऊन उभे आहे. शरीर कोठेही न हलता, कोठेही न वागता सरळ उभे आहेत. याला काय म्हणतात? समारंभ रूप असे म्हणतात. देवाचं रूप आपल्याला वेगवेगळ्या अवतारात पाहायला मिळतं. कृष्ण वेणू वाजवताना जे रूप गवळणीला पाहायला मिळालं ते रूप कोणतं आहे? त्रिभंग रूप आहे. ते रूप कसं असतं? मस्तक उजव्या बाजूला, शरीर डाव्या बाजूला, पाय उजव्या बाजूला. तिन्ही वक्र झाल्यामुळे वक्र होते. देवाची मूर्ती समारंभात उभी आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवून या. देव कशावर उभे आहेत? तर विटेवर उभे आहेत. ही वीट कोठून आणली? या विटेचा इतिहास काय आहे तर आपण पाहूया. ही वीट कोण आहेत? इंद्रदेव आहेत. शापामुळे त्यांना वीट व्हावं लागलं. ऐका, एकेकाळी एक वृत्रासुर नावाचा एक दैत्य होता. घनघोर तपश्चर्या करत होता. इंद्रदेवाला महाराज शंका आली. इंद्रदेवाला वाटलं हे स्वर्गातलं सिंहासन घेण्याकरिता तपश्चर्या करत आहे. म्हणून इंद्रदेवाने त्या दैत्याचे तलवारीने मुंडके उडवले
वशीर खाली पडण्याच्या आत इंद्रदेवाला शाप दिला, म्हणाला अरे मी तुझ्या स्वर्गासाठी तप करत नव्हतो, तरी माझा अपराध नसताना तो मला मारलंस, तो दिंडीर म्हणा तू विठून पडशील, असा महाराज शाप दिला. इंद्रदेव भगवंताकडे गेले व देवाने इंद्रदेवाला अभयान दिले व म्हणाले मी तुझ्या काय मी अवतार धारण करून विटेवर उभं राहिले. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटेवरी ठेवून या. देवाच्या अंगावरती अलंकाराचं वर्णन महाराज दुसऱ्या चरणात करतात. तुळसी हार गळा देवाने तुळशीचा हार का धारण केला? कारण देवाला सर्वात प्रिय लक्ष्मी आहे व त्याच्याही पेक्षा देवाला भगवान शंकर प्रिय आहेत व त्याच्याही पेक्षा देवाला तुळस प्रिय आहे. म्हणून देवाने तुळशीचा हार धारण केला. देवाने तुळशीचा मुंजळा वाहिल्याशिवाय तुळशीची पूजा पूर्ण होत नाही. तुळशीमध्ये काय सामर्थ्य आहे हे देखील नामदेव महाराज वर्णन करतात. तुळशी दळ भूमीवरी पडिले, ते जरी मस्तक वंदिले, कोटी तीर्थ स्नान केले, हे वडे फळ नामा म्हणे. तुळशीच्या पानामध्ये काय सामर्थ्य आहे हे देखील आपल्याला माहीत आहे. तुळशी हार गळा कासे पितांबर, देव पितांबर नेसलेला आहे. तुकोबाराय म्हणतात देवाचं ध्यान मला नेहमी आवडतं, आवडे निरंतर हेचे ध्यान. शेवट तुकोबाराय म्हणतात सुख फक्त माझ्या पांडुरंगाजवळच आहे. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, हे सर्व सुख. तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, तुका म्हणे माझे, येथे सर्व सुख. तुका म्हणे माझे, पाहीन श्रीमुख, पाहीन पाहीन श्रीमुख आवडीने. तुळसी हार गळा, तुळसी हार गळा, काचे पिता
आवडीना तुळशी हार गळा तुळशी हार गळा काशी पीतांबर तुळशी हार गळा आवडे निरंतर हे जी ध्यान हे जी ध्यान हे जी ध्यान आवडे 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 निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा तुळसी हार गळा आधी पितांबर तुळसी हार गळा निरंतर हे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार सुख आपल्याला दोन ठिकाणी पाहायला मिळतं. एक देवाच्या ठिकाणी, दोन संतांच्या ठिकाणी. सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर, तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा. दुसरं सुख आपल्याला संतांकडे पाहायला मिळतं. देव सुखाकरिता संतांकडे जातात व संत सुखाकरिता देवाकडे येतात. ज्या सुखाकारणे देव वेडावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. ज्ञानेश्वर माऊली दानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली